अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. जात ही जन्माने येते, ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का, किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते? जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते. म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही 100 रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली, अजिबात हे होणार नाही. हे कायद्याच्या विरुद्ध होईल. आणि पुढे हे सगळेच जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं, दलित आदिवासी यांना सुद्धा, मग काय होईल? मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील, आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील. कारण तूर्त जो मी घाईघाईने जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे, त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे. मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा, आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार. अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या, म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की या सगळ्यांना काढा जे खोटे आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून भरपाई करा. तो प्रश्न अजून सरकार सोडवता नाकी नऊ येते. आता याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का, दलितांना सुद्धा लागू होणार का? म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं. कोणी पण या, एक ॲफिडेव्हिट करा, एक पत्र द्या, काहीतरी झालं. मला वाटतं हे सगळं जे आहे हा आयवॉश आहे. ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे, याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल. सरसकट गुन्हे मागे घ्या. ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या. ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी केले, त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या. मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल. कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, तर गुन्हे मागे घ्या. सरकारी भरती करायची नाही इतरांची, त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं. मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी? काय प्रमाण किती ठेवायचं? क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे. तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना 100% शिक्षण मोफत द्या. का बरं मराठा समाजालाच द्या 100% शिक्षण मोफत? सर्व ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन या सगळ्यांनाच द्या ना, सगळ्यांनाच द्या. आधी ब्राह्मण समाजाला सुद्धा द्या, सगळ्यांनाच द्या. फक्त एकालाच द्या कशासाठी? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.